राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत ग्रामसेवकाला कांशिलात लगावण्याची धमकी दिली आहे। या व्हिडिओवरून विरोधकांकडून टीका होत असतानाच बोर्डीकर यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। तर कार्यक्रमाला गर्दी न झाल्याने त्या चिडल्या असतील असं म्हणत रोहित पवारांनी बोर्डीकरांना डिवचलं। उत्तमनी जीव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं, किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना। याद राखील मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही काय असे नखरे पगार कोण देते? चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडकप करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तमनी जीव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। जनतेच्या निवडणुकीत तर मला हरवू शकले नाही। 2 वेळा त्यांना जनतेने घरात बसवलेलं आहे। मग अशा काहीतरी चुका काढत किंवा अशा काहीतरी नावबोटं ठेवत हे महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करण्याचं काम ह्यांनी अशा पद्धतीने करताय। पण यांना मला सांगायचं आहे, स्वतःचे चमचे त्या गावामध्ये सरपंच आहेत आणि त्यांच्या ऐकण्यावर हा ग्रामसेवक त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीला गोरगरब आमच्या लोकांना त्रास देत असेल तर मी अशाच पद्धतीने रिॲक्ट करेन। पण फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल तिथं असणारा सीईओ, बीडीओ आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्या सर्वांना कळतं गर्दी झाली नाही म्हणून मंत्री महोदया तिथं चिडल्या आणि कानाखाली मारण्याची भाषा त्या ठिकाणी ते करत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।